ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तृप्ती परदेशी तसेच प्रभाग नंबर 8 चे आमचे उपनगराध्यक्ष ज्यांनी मागील 9 वर्षामध्ये या प्रभागामध्ये तसेच जुन्नरमध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी करून आपलं कर्तृत्व काय आहे हे या शहराला दाखवून दिलं असे दीपेश भैया परदेशी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात। खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी सांगायचंय का भारतीय जनता पार्टी या जुन्नरमध्ये पहिल्यांदा कमळ या निशाणीवरती निवडणूक लढवत आहे आणि या ठिकाणी काही लोकांनी जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता का भाजपचा जो उमेदवार आहे नगराध्यक्षपदाचा त्याची माघार होणार आहे। परंतु मी या ठिकाणी अत्यंत विश्वासाने आपल्याला सांगू इच्छितो का भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रचारात उतरलेली आहे। जरी आमच्या सोबत झालेला जो काही प्रकार आहे तो ताईंनी नावाने सांगितला त्यामुळे जरी आम्हाला कमी दिवस मिळत असले तरी पूर्ण ताकदीनिशी आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहोत आणि या ठिकाणी आमचाच विजय निश्चित आहे हे या ठिकाणी सांगतोय। आणि जुन्नरमध्ये प्रथमता लढत असताना मला आदरणीय स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जे काही शब्द ज्यावेळेस मुंबईमध्ये प्रचाराच्या दरम्यान ते आले होते त्यावेळेस संघर्षाच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी होती त्यावेळेस त्यांनी जे उच्चार त्यांनी जे कविता त्यांच्या तोंडून निघालेली होती, रार नहीं ठानूंगा हार नहीं मानूंगा काल के कपाल पर लिखता हूँ मिटाता हूँ गीत नया गाता हूँ गीत नया गाता हूँ। त्यावेळेस ज्यावेळेस समुद्रामध्ये सूर्य हा अस्ताकडे जात होता त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी जे शब्द उच्चारले होते, अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा, त्याचप्रमाणे या जुन्नर शहरामध्ये कमळच खुलणार। या ठिकाणी आमचे जे काही पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदीजी, त्याचप्रमाणे देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे भोसरीचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेशदादा लांडगे जे उद्या या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने जुन्नर शहरामध्ये येणार आहेत। तसेच आमच्या जुन्नरच्या रणरागिणी आदरणीय आशाताई, त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय संतोष नाना खैरे, त्याचप्रमाणे आमचे इतरही सर्व पदाधिकारी तसेच या ठिकाणी उमेदवार नगराध्यक्षपद आणि क्रमांक 8 चे उमेदवार तृप्तीताई आणि दीपेश भैया या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचप्रमाणे या प्रचारासाठी आपण सर्व या ठिकाणी आपला अत्यंत बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपण येत्या 2 तारखेला कमळाचं बटन दाबून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन करतो। धन्यवाद। करतोय जनता बँक